नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनांचा गाजावाजा होत असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र त्रुटी, तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांच्या गोंधळाचा फटका बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी थेट प्रशासन व शेतकऱ्यांची बैठक घेत कर्जमाफी योजनेतील सर्व त्रुटी तातडीने दूर करा, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष वाढेल असा स्पष्ट इशारा दिला. राहुरी येथील जिल्हा सहकारी बँकेच्या स्वर्गीय दादासाहेब तनपुरे सभागृहात काल सोमवारी 12 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. कर्जमाफीसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, ऑनलाईन प्रक्रियेत होणाऱ्या चुका, कागदपत्रातील विसंगती आणि पात्र असूनही लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. योजना आहे पण अंमलबजावणीत ढिसाळपणा आहे, हे चालणार नाही. शासनाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असे ठणकावून सांगत आमदार तनपुरे यांनी संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. तसेच प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीत सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, तालुका कृषी अधिकारी अप्पासाहेब शिंदे, जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी संजय दुधाट, तालुका सचिव दत्तात्रय गाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधींनीही आपल्या समस्या मांडत प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली. दरम्यान कर्जमाफी योजनेतील त्रुटीमुळे शेतकरी त्रस्त असून आता प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आमदार तनपुरे यांच्या या शेतकरी भूमिकेमुळे कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्यातल्या आज त्या संदर्भात जिल्हा सहकारी बँकेमध्ये एक बैठक आयोजित केली. आपले तालुक्याचे AR आणि तालुक्यातल्या जिल्हा सहकारी बँक आणि इतर नॅशनलाइज आणि खाजगी बँकेचे प्रतिनिधी देखील या बैठकीला, आढावा बैठकीला उपस्थित होते. ज्या काही शेतकऱ्यांना इथं अडीअडचणी आल्या त्याच्यावरती चर्चा होऊन त्याच्यावरती कसा मार्ग काढायचा याची सविस्तर चर्चा आज या बैठकीमध्ये झालेली आहे. आणि एकंदरीत या कर्जमाफीचा राहुरी तालुक्याचा आढावा देखील आज घेण्यात आलेला आहे. तर 2 लाखाच्या आत ज्यांचं कर्ज आहे, क्रॉप लोन आहे, अशांना जी काही शासन त्यांचं कर्ज माफ करणार अशा शेतकऱ्यांची, काही शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. अजूनही ती पूर्ण दुसरी यादी देखील लागणार आहे. त्यामुळं ज्यांचं 2 लाखाच्या आत थकबाकीतलं कर्ज आहे आणि ज्यांचं नाव यादीत आलं नसेल यांचं दुसरी देखील अजून यादी लागणार आहे. ज्यांचं 2 लाखाच्या वरचं आहे आणि त्याची जी OTS आहे ती देखील प्रक्रिया पुढे नंतर लागणार आहे. आता जी प्रक्रिया चालू आहे ती 2 लाखाच्या आतलं जे पीक कर्ज माफ करायचं त्याच्याविषयी आहे. त्याच्याविषयी वेगवेगळ्या काही शंका कुशंका होत्या, त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली आणि मला खात्री आहे की या तालुक्यामध्ये योग्य प्रकारे ही योजना राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, कुठलाही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. काही शेतकऱ्यांची रक्कम कमी दिसते, त्यामुळे त्यांच्यात गोंधळ निर्माण झालेला आहे. नाही, शेतकऱ्यांना काही पैसे भरावे लागणार आहेत नाही. 2 लाखाच्या आत ज्यांचं कर्ज असेल त्यांना एकही रुपया भरावा लागणार नाही. ज्यांनी नॅशनलाइज म्हणजे सरकारी बँकांकडून किंवा खाजगी बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे, जिल्हा मध्यवर्तीकडून नाही घेतलेलं, अशा लोकांच्या याच्यामध्ये थोड्या आकड्यांच्या तफावती लोकांना दिसतात. परंतु याच्यामध्ये ज्या तारखेला त्याचं कर्ज NPA झालं त्या तारखेपर्यंतचा भार हा सरकार उचलणार आहे आणि पुढचा सगळा भार हा ती बँक उचलणार आहे. त्याच्यामुळं त्यांना समजा 1 लाख माझं कर्ज असेल थकबाकी, पण मला त्याच्यामध्ये दिसताना फक्त समजा 70,000 80,000 दिसत आहेत, तर ते तरी देखील काही घाबरण्याची काळजी नाही. ते सरकार आत्ता ही रक्कम भरणार आहे, उरलेली रक्कम ती नॅशनलाइज बँक देखील भरणार आहे. त्यामुळे हीच समस्या बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्याकडे आणली होती, त्याची देखील काही काळजी करण्याचं कारण नाही, कोणीही काळजी करण्याचं कारण नाही. जरी आता नॅशनलाइज बँकांची रक्कम छोटी दिसत असेल तरी देखील ती बाकीची रक्कम बँक स्वतः भरणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी शेतकऱ्यांनी करू नये. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.